सो आज गडिंग्लज में आखरी शाम है हमारी. कल वी आर बॅक टू कोल्हापूर आणि परवा सकाळी पुण्याला वापस जाणार आहे है ना. तर म्हणजे आता गडिंग्लजमध्ये मला 2 घरं झाले. म्हणजे ह्या घरात वैताग आला की त्या घरात जायला. पुढे काय पंचरत्न तामणामध्ये घेऊन त्यांना पाणी घालावे. वा भटजी छान आहेत हो. काय भैरी बाळ भैरी भैरीच्या नावानं चांगलं. आज पौरुष जाणार आहेत ह्याला कोल्हापूरला. म्हणलं सकाळ सकाळी बुलेट चालवायची होती. तिकडे बुलेट हे केली ना मग दादाची थंडरबर्ड. म्हटलं जरासं मस्त गाडी चालवून येऊया. मी म्हटलं चला मग बहिरीलाच जाऊया. सकाळ सकाळी आले. घेतले देवबाप्पाला काय त्याच्यात नारळ घेतले देवबाप्पाला. काढू नकोस ते. एक्सक्यूज मी. हे बघ ह्याला काय म्हणतात ग. हेन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं. तू काय म्हणतेस. चल मध्ये मला 2 घरं झाले. म्हणजे ह्या घरात वैताग आला की त्या घरात जायला. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार धनताई गडिंग्लजला शिफ्ट होतीये. तर आज मी फायनली तिचं घर बघायला म्हणजे मिळालं मला. लास्ट टाइम पण आले पण काहीतरी झालं मला बघायला नाही मिळालं. आणि मग म्हटलं आज धनताईचं काहीतरी चौकट पूजा करणार होती ती. मग म्हटलं आलो इकडे. आता ते लोक पण येतात घरी पण आता ते पूजेसाठी तर आलो इकडे सगळे. होय दादू 5 मिनिटं येऊन जातो म्हटलेला. ते मामी आल्यावर येणार आहेत. आमचा रोड करायला होय बाई देवबावला एवढी खुश झाले मी. मी बी तेच बघितलो. कोणीतरी दुसरं आलंय. किती खराब झालाय रोड. थांब त्याला सांगतो तुला. पंचरत्न तामणामध्ये घेऊन त्यांना पाणी घालावे. वा भटजी छान आहेत हो. दक्षिणा पेटी होती ते राही ना. चमचा घ्या हातात. पाहिजे होतं हेला तसं ते डबीत ठेवते सगळं. उमराची एवढी पूजा असते आज कळालं मला. काय सांगायला माहित नाही रे कधी एवढं. छान छान झालं काय. झालं. डन डना डन. पोलीस मामा आले. इथं दारात उन्हात उभारायचं असते दुर्डी घेऊन तू. कसं म्हणतेस तुला. नमस्कार करते म्हणून. नमस्कार करते. आज माझा बर्थडे आहे. नमस्कार करते. आशीर्वाद द्या. पावला पा दे. माझ्याकडे मोठं चॉकलेट आहे. एक पा दे. चल पा द्यायचं. उमा दे उमा दे. आईस्क्रीम पण आहे. लाजवून ते त्याची पप्पी घे. हे दुर्डी घेऊन आली बघ बहीण तुझी. दादाने घेतला ना. दादाला आईस्क्रीम ती देणार नाही. दे तू दुर्डी घे. मम्मी कसं दुर्डी घ्यायचं. आरती करून घे तिला. हळदी कुंकू लावून आरती करून घे. साडी घालून येशील की नाही लेकी. ड्रेस घालून. अगं तिला ब्लाऊजची. काय मग उभं राहायचं जरा सांग. त्याच्यामुळे. हे बघितलं बघ काय चालू आहे. तिला बी हे बाई सिया तू ये पाठीमागं आधी. तुला पण मध्ये चिना हा जर मी प्लॅटफॉर्म ठेवशील ना तर त्याच्यात आपल्या साईडने ते एवढं घेणार ना त्याने.
हो ते मार्किंग केलं ना तेवढं हाईट एवढंसं platform आहे. तरी चालते आतमध्ये. हां तू कधी जे करणार तुझ्याकडे देऊन ठेवते. ते जेव्हा देवारा इतर रे बाळा ठेवायला सांग. आणि त्याच्यानंतर मग तिथं जेवलं म्हणून का अगोदर कधी पण ठेवलं तर अगोदर कधी ठेवलं? देवारा अच्छा मोठाच पाहिजे छान वाटतं हो का ए राजी नंदाई दुर्डीला दुर्डी सोडा गाणं म्हणा मम्मी गाणं म्हण जरा ते काय लग्नाची आहे गाणं म्हणून. व्हिडिओ कॉल मध्ये पण दुरडी सोडली. कुठलं पोरग झोपते असं दादा बघ हे नुसतं कसा झोपलाय बघ हे नुसतं थांब की मोबाईल राहू दे टीव्ही बघा झोपलाय मोबाईल प्रॉपर झोपलाय झोप लागली ते पडला त्याला. थंडी जी स्वतः पोरगी राहतो म्हणाली हे पप्पांना बर्थडेला ही पॅन्ट इसके ऊपर ये एक शर्ट अँड प्लेन ब्लॅक पण त्यांच्याकडे नाही आहे टी शर्टमध्येच आहेत दोन्ही आणि हे पप्पाने घेतलं हे मम्मीनं बर्थडेला दिले तुला मम्मी आणि पप्पाने मिळून बर्थडेला दिले जावयाला टी शर्ट आणि हे मी एक जीन्स तिथून सेंट पीटर इंग्लंडमधनं जीन्स आणि हे एक शर्ट एवढं घेतलं आणि ह्या सगळ्या शॉपिंगवरती आम्हाला 2 असे ट्रफल बॅग मिळालेले आहेत मम्मीला पण अजून 2-3 टी शर्ट घेतले आहेत बट छान आहे आणि पीटर इंग्लंडची आहे मजबूत आहे बॅग सुंदर 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 दादाला पण एक घेतलं होय होय हे मम्मानं एक पप्पानं आणि एक शर्ट आणि हे एक दादूला टी शर्ट आता तुम्ही हा मला एवढंच म्हणायचं हा. होतं तिन्ही मुलांना सांभाळत हां 1 तासात 45 मिनिटाचा 1 तास असतो पिरियड 40 मिनिटं झाल्यावर मी बाहेर आलो आणि सांगितलं नेक्स्ट कोण होय माझा पिरियड झालाय म्हणाले पप्पा पिरियड चालू आहे संपत आलाय मला येऊन कोण रिलीव्ह करणार रिव्ह्यू करणार नयन मॅडम काय आहे? साक्षी मॅडम ते साक्षी मॅडम जरा हेड मिस्ट्रेस रजनी हेड मिस्ट्रेस उद्या पोरगी जाणार आहे तर मग जरासं भडंग करतायत पोरगीसाठी छान छान आणि सकाळपासून ते काय जोश आला किचन माहित नाही हो आज किचन मोडच आहे सगळा म्हणजे आम्ही आल्यापासून करतेच आहे ती जब से दादला आया कल से हो दादला ये आए है कल से वो बीवी वो किचन छोड़ी नहीं रही है बीवी वो कहाँ से एनर्जी लाती है तुझ्या वेळेला पण केलं. मला पण केलीस की मला पण करून 8 दिवस घातलीस झाले आता करायला लागले. करतीस आहे, रोजच करतेस तू माहिती आहे मला माझ्या वहिनी आणि तू दोघी म्हणून करताय माहिती आहे मला अरे पण प्यार. आज प्यार. आज तर काय निघतच नाही आहे चला हा बघा आमचा स्पेशल गडिंगलच भडंग माझ्या स्कूलमध्ये सगळ्यांना आवडत होता त्यावेळी सासरी खूप आवडतोय सगळ्यांना आवडतो वेगळं दिसायला पण ऍक्च्युली असं मस्त लाल कलर इकडे अंधार आहे का म्हणून दिसायला तसं. नाही ओके बट एकदम कोल्हापुरी कलर आहे त्याला एकदम आमचा फ्रीज खराब झालाय मंडळी एवढा सुंदर मोठाच्या मोठा फ्रीज काहीतरी वोल्टेजचा प्रॉब्लेम आलाय आणि तिथलं हेच बोर्डच्या इथंच काहीतरी जळलंय जाऊ पप्पा वर जाऊ वाटलं बसते मी इथं ते काय खेळत बसल्यात कधी नाही ते आरडा ओरडा जुगाड़ करना पड़ता है सब रडारडी नुसती नुसती रडा रडी एक बोलताय उधर ये मी माझं कॅम्प बनवा लागलोय एक म्हणते तिथं व्हॉट आर यू डुईंग बेबी काय ते बनवाले म्हणजे शो मी व्हॉट आर यू डुईंग ट्रेन रणवीर व्हॉट इज दॅट हो का विलू तुम्हाला काय बोलायचं आहे नाही आम्हाला फक्त तोडायचं आहे ते दादाचं बनवलेलं जाते अटॅक करते ते दीदीकडे जाते मग ते रागाने करते आणि जाते जवळ मुका घेते होय आज जरा असं तरी प्रेम चालू आहे सगळ्यांमध्ये म्हणजे भांडण कमी आहे. म्हणून त्या मुलांचं मी शतशः आभार म्हणलं मुलांना मला 1 तास कमी त्रास दिला मी भाग्यवान समजतो हा काय बनवतोय विदू आमचा काय बनवतोय ते? विलू टोन्या राण्या उभी राहावं मॅडम तुम्ही फॉर्क नाही खाताय का अच्छा
हो आम्ही पुण्यातले ना, आम्ही पुण्यारी आणि हे आम्ही हे घरी आमचे गुड बॉय हे राहिलेलं आजोबांना देते आमच्या देते आम्हाला गिफ्ट आबा तुम्हाला उरलेलं वाट्याला. खावा मग आजोबा आमचं खातात गावची पण वा रानू वॉश युअर हँड्स अँड फेस ऑल्सो अच्छा आहे का झालं रडून झालं काय रडून लोळून लोळून रडून बोच्या ढुंगणानं दारू पडतोय आता काय करूया मग नाही त्याला काय वाटत होतं त्या फट्टीमध्ये तो बसणार मावणार त्याच्यातनं मी जाईल त्याच्यात मी जाईन असं त्याला वाटत होतं पण वो तुम्हारी उम्र ढल गई है अभी हाँ तुम बूढ़ा हो गए हो उस मामले में काय म्हणते तू कसं तू कसं मी राहणार बूढ़ा हो गए हो तुम एवढा दिवसानं झालेलं का मलाई खा के कन्हैया हमको दे रहे हो छिलका और तुम भी वैसे कर रहे हो अरे हे आजोबांचं नशीब असतं नातवांचं राहिलेलं खायला खायला असं चाटून खायला भाग्य लागतं त्याला नाही का अशा तऱ्हेने माझे 3 तास झालेत आज जाओ आपको आजाद किया अभी अभी शाम को मिलेंगे अभी शाम को मिलेंगे सी यू शाम को जाएंगे हम चित्री प्रकल्प चित्री प्रकल्प रिअली फंटॅस्टिक खूपच सारीशी आवडला मला हवा हे ते बारिश नाही आनी चाहिए ते कीप युअर प्लेट इनसाइड वॉश युअर हँड्स शॉपिंग बेटी जमाई जमाई की जमाइकन। तरफ से बहुत ही अच्छा लग रहा है छान हमको चाले खुद को ऐसा कलर लग रहा है कि हम थोड़ा सा जवान हो गए चंद साल जवान हो गए ऊपर से विपासना जाके आए हैं ओह माय गॉड फ्रेश हो गए एकदम थोड़ा लग रहा है ऐसे इसलिए तोंडाला लागे रणवीर छान पण कॉम्बिनेशन नाईस ऑल क्रेडिट गोज टू माय डॉटर ते शर्ट पण घालून दाखवा बरं हां दॅट शर्ट ऑल्सो यू वेअर वैरा बघ का आपडी चपडीने हे ड्रेस घातला छान कुठे गेला सोबत हे पण इन छान वाटेल पण इन तर राहायचं इन करायचं बाय इतर वेळेला छान चांगलं दिसतंय पण ब्लॅक जरा दंड मोठे पाहिजे अजून मिस्टर फिट वाटालंय रणवीर प्लीज सी यू बस खेळायचं गप रणवीर ऐकायचं ड्यू आहे आघात काठीनं फटका मोठे आहेत त्याने रजनी ते बघ कसं शांत बसले बघ जरा आजीच्या कुशीत मग आपासनं हां सिया आई आपण पुण्याला जायचं उद्या पिल्लू तू पुण्याला जाणार काय खाणार पाहिजे मला सांग तसं मग ती कशी राहायची रे मी ठेवून घ्यायचं म्हणालो आता सकाळपासून खेळ खेळालेत ती हे बघ दिस इज लुकिंग व्हेरी स्मार्ट आय थिंक त्या ब्लॅक पेक्षा हे बरं वाटलं हा फुल शर्ट आहे ना फॉर्मल लुक येते आणि आमची बॉडी जराशी लपून जाते त्याच्यात. बारीक राहते जरा ते. हां त्याच्यात बारीक दिसतंय जरा शर्ट घेतलेलं मला एवढं शर्ट आवडले पौरुषला घ्यायचं होतं हे बघ इकडे सेम आहे हो सेम कॉम्बिनेशन आहे थोडंसं अजून हे आहे त्याचं फ्रेश आहे काइंड ऑफ हे dark, पण एवढी डार्क नाही जरा लाईट आहे जरा लाईट आहे ह्याच्यात आणि शर्टमध्ये थोडं अजून फ्रेश आहे त्याचा सेम म्हणून घ्यायला नाही ते पवीला ते शर्ट घेतलेलं आवडलेलं मला मग ती हाय म्हटल्यानंतर म्हटलं तुम्हाला घेऊया पाणी दिसलं तुला नको आता काय सो आज गरिंगलज में आखरी शाम है हमारी 1 2 कल वी आर बॅक टू कोल्हापूर आणि परवा सकाळी पुण्याला वापस जाणार आहे है ना वक्का बेबी आहे माझे वक्का बेबी तर आम्ही आज इकडे कावळे साधला आलोय आणि जाता जाता जरासं बहुतेक आंबोलीला जाऊ देत माहिती नाही आता तरी कावळे साधला कोणीच नाही आहे दरवेळी पावसाळ्यात येतोय पार्किंग पण फुल असते एवढं गर्दी पण आता छान आहे छान वाटतं संध्याकाळी आहे पण फंटॅस्टिक आता ते फक्त व्हॅलीज दाखवतो ह्या वेळेचा सी व्हॅलीज दाखवणार हाय
कावळे सेत वन ऑफ द बेस्ट पॉइंट इन आंबोली एरिया, कावळे साद. आणि दुसरा बाबा धबधबा. म्हणजे हे 2 पॉइंट अफलातून आहेत, अफलातून. बाबा धबधबाचं मागच्या वेळी केलंय माझ्या मते व्लॉग एकदा, बहुतेक आठवत नाही मला, पण छान आहे स्पॉट इकडचा तो. अरे रणवीर, तुला काय झाले? तुम्ही का घाबरताय? तुम्ही कशाला घाबरताय? शिव काय ग ते? पप्पा करतात नाही, ते करतात म्हणून पप्पाने बिघडवले तुला. हे पावसाळ्यात पूर्ण धुकं धुकं असतं. रिमेंबर. आधीचे पण माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार, पण मस्त वाटतं. आता हे पण सनसेट पण छान दिसतो इथं, आणि फुल गर्दी गर्दी असते. आणि पाणी मेन म्हणजे ना इथून खालून पडून असं फुल रिव्हर्स तुमच्या अंगावर येते. तसं नाही पकडायचं लाडू. रेलगाडी तू पण पकड इथं. रेलगाडी तू पकड. गप. सी जवळ जा. हा, तिघांचा फोटो. मम्मी तिथनं रडाले. नाही ये ग, एकटी कुठे थांबतेस? होय, माकड मला उचलून घेऊन जाणार आहे. आलो तेव्हा बॅग खायचं थोडंसं घेऊन आलेलो, 2-3 माकड अजिबात सोडायला मागेनात. आता माझा मोबाईल पण घेऊ शकतात ऍक्च्युअली. अटॅकच केलाय खरंच. आले बाई, बंद कर. ती गेली बघ मम्मी. आणि कुठे शिव? मंकीचा बेबी कसा पकडलाय बघितलीस का? पोताला पकडलंय बघ कसं. झाडावर कशी चढली होती पटपट पटपट 2 मिनिटात. कोण आला? कोण आला? ते काय पळते की? आता प्लेन आहे, कुठं पण पळा. आता किती पळणार? सिया तरी कुठं पळायची बाई. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. तुझं काय? कोण पळतंय? अरे पळ. हायवेचं ह्याचं एरोप्लेनचं हे वाटतंय. रणवीर जायला सोडून जाऊया. रणवीर जायला सोडून जाऊया. तर म्हणजे आम्ही कावळेसादला आलो होतो. कावळेसादपासून हार्डली 5-10 मिनिटावरच आंबोली आहे. तर मग इथे नेहमी आम्ही सत्पुरुष म्हणून एक छोटंसं हे आहे रेस्टॉरंट टाईप. आणि आम्ही लहान असल्यापासून आम्ही मोस्ट ऑफ द टाइम्स इथे माशाची थाळी खायची असेल तर इथेच येतो. मग आता पण गर्दी अजिबात नाही आहे, पण लकीली ते म्हणले जेवण तरी आहे अवेलेबल असं. आणि घरगुती असल्यामुळे फोन करून आधी विचारायला पाहिजे होतं, पण लकीली आहे. तर मग मस्त सुरमई थाळीचा आनंद घेण्यात येणार आहे. तू गरम आहे बाबू. मिराला पण आवडते फ्रॉन्स. बघ 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 घेतलं. खा रे तू. अरे सिया, तुझं फिश आलं बघ. Oh my God. वाव. हे बघ, हे बघ. कोण आलं ग? आहो तिकडनं लॉक केलंय बघा रे. खालचं सगळ्यात खाली आहे ना. हा, ते रणवी विराट बाहेर जातोय नुसता, रस्त्यावरच जातोय. काल आहे बघा पळत. ही समोरची बिल्डिंग आहे की त्यांच्या पार्किंग मध्ये. विराटची वाटी बघा सिया, सियाच्या वाटी बघा रणवीर. आणि सगळी बिना चप्पल. आले कोण आले? विरू पडशील. सिया आजूला उमा दे. आता सगळे बॅग्स भरून झालेत आणि मस्त नॉनव्हेजचं जेवण केलं होतं. मटन, पांढरा रस्सा, तेच आमचं बेसिक कोल्हापुरी. सगळ्यांचं जेवण झालं आहे. आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आणि उद्या पहाटे निघू गडिंग्लज, सॉरी पुण्याला. आणि परत गडिंग्लजला जायचं आहे. मी आणि परत येणार.
सिया पप्पी घे एक दादाची शाना झाला दादाची उम्मा घे, दादा बघ ललतोय तुझ्यावर पप्पी घे पप्पी माझ्या सिया शोधून चालली म्हणून. आणि ये ना पुण्याला ये ना. तू घे की सिया सिया तू घे ना. पिऊ कुणाची उम्माच घे ना आता झालं. बाय 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 गडिंगलाच. विजू बाय. हे शिव बाय काय आणि विराट एकदम मिक्स झाला तू बरोबर. हो घेतल्यात मी शूज तिचे. काय पिल्लो बाय. आज आपको दिख रहा है इधर कुछ अनोखा गाड़ी का ये अरे व्हीलचेअर मधले पण आहेत. असलं काय खरंच वेगळंच आठवलंय ते काय डेंजर आहे. आणि अर्टिना आहे ती. आज हम हे पाठीमागचं सीट काहीतरी वेगळं केलंय त्याने. अजून दे ना तू काय पिलू काय पाहिजे तुला बंड्या. तर मंडळी काल संध्याकाळी 4 वाजता मी कोल्हापूरला पोहोचले आणि मग तिकडे म्हणजे माझ्या सासरकडचे बरेच पाहुणे आहेत कोल्हापूरमध्ये. म्हणजे पौरुषचे दोन्ही मामा त्यांच्या घरी जाऊन पौरुषची मावशी म्हणजे आंटीच्या घरी राहिलो काल. आज पहाटे 7 वाजता निघालो आणि आता 12:15 घरी पोचले फायनली. सो 8 दिवसाची माझी सुट्टी संपलेली आहे. उद्यापासून बॅक टू रुटीन. सो थँक्यू फॉर वॉचिंग ऑल द ब्लॉग्स आणि नेक्स्ट गडिंगलाच भेट लवकरच होईल. सो स्टे ट्यून्ड अँड बाय बाय.